नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीचा पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांचं जे रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे पुढे जाईल, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या एकमेकांना परस्परांना आकर्षित करू शकतात, अशा कोणत्याही गोष्टी आहेत की ज्या त्यांना प्रेमामध्ये बांधून ठेवू शकतात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावर लक्ष द्यायला हवं, आणि जर का वेळ ब्रेकअपपर्यंत पोहोचली तर नेमकं काय करायला हवं, दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेमका कसा असतो, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला हे जाणून घेणं खूपच गरजेचं आहे की या दोघांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मिथुन राशीचे पुरुष किंवा मिथुन राशीबद्दल खास करून सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं संवाद साधण्याची कला. यांची जे संवाद साधण्याची जी कला आहे, बोलणं जे आहे ते खूप चांगलं असतं. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला त्याचा सेल्फ रिस्पेक्ट राखून बोलणं, त्याला मान देऊन बोलणं, हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीच्या पुरुषांच्या बाबतीमध्ये नजरेत भरण्यासारखा असतो. म्हणजे व्यक्ती त्यांच्यापेक्षा मोठी असेल किंवा लहान असेल तरी त्याला योग्य तो सन्मान देऊन त्याच्याबरोबर कम्युनिकेट करायचा, हा भाग मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगला दिसून येतो. त्याचबरोबर त्यांचं राहणीमान सुद्धा चांगलं असतं. म्हणजे नवनवीन फॅशन करण्याकडे त्यांचा ओढा असतो. फॅशनचा सेन्स सुद्धा तसा बरा असतो. यांच्यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित असते ती म्हणजे अस्थिरता. अस्थिर वागणं, अस्थिरता हा जो भाग आहे किंवा हा जो शब्द आहे, हा जो गुण आहे, हा गुण त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला दिसून येईल. म्हणजे त्यांचं वागणं असेल किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, खाण्यापिण्याच्या सवयी, एकंदरीत या सगळ्या भावामध्ये ह्या ज्या गोष्टी त्या कायम बदलत असतात. एकच एक गोष्टीला चिकटून राहणं आणि तीच कायम ठेवणं, हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. काहीतरी नवीन असावं, काहीतरी वेगळं असावं आणि नेहमी काहीतरी बदलत असावं, याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. अर्थात तसंच त्यांचं व्यक्तिमत्व असतं आणि हीच गोष्ट त्यांच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये सुद्धा दिसून येते. एकंदरीत त्याचे फॅशन चांगले असते, आधुनिक साधारण त्यांची विचारशैलीसुद्धा आधुनिक असते आणि राहणीमानसुद्धा आधुनिक असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट मी सांगितली की दुसऱ्याला मान देऊन बोलणं, हा भाग त्याच्यामुळे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे लोभसवानं असतं. समोरच्या व्यक्तीबरोबर किती वेळ कुठल्याही विषयावरती बोलू शकतात. आणि त्याच्यामागे कारणसुद्धा हे असतं की लहानपणापासून थोडेसे चिकित्सक असतात, चौकस असतात. प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात त्यांच्याकडे प्रश्न असतात. का, कशाला, कशामुळे, मी पासून सुरुवात होणारे बरेचसे प्रश्न त्यांच्याकडे असतात आणि त्याचे उत्तरसुद्धा ते घेतात. त्यामुळे होतं काय की जवळजवळ प्रत्येक क्षेत्राबद्दल त्याला काही ना काहीतरी ज्ञान असतं. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीनुसार विषयावरती कम्युनिकेट करणं किंवा संवाद साधणं हे त्यांना उत्तम प्रकारे जमतं. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. अनुभवाने शहाणपण त्यांना येत असं. जसं की लहान मुलासारखा याचा साधारण स्वभाव असतो. इमोशनल असतात. छोट्या मोठ्या गोष्टीमुळे मूड जाणं, मूड स्विंग होणं, छोट्या छोट्या गोष्टीमुळे मूड परत येणं, हा जो भाग आहे म्हणजे दिवसाकडे एका दिवसामध्ये त्या 3-4 वेळा तरी मूड हे जात असतात, येत असतात. आणि कितीही मोठे झाले वयाने सुद्धा तरीसुद्धा हा जो भाग आहे त्याच्या एकंदरीत मानसिकतेचा तो जास्तपणे दिसून येतो. अर्थात हॅपी गो लकी असा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा अतिशय सकारात्मक असतो. म्हणजे यांच्या वैयक्तिक जीवनात किती जरी त्रास असते तरी जीवनाकडे मात्र ते सकारात्मकतेने बघतात. म्हणजे जीवन कशा प्रकारे जगायचा, जीवनाचा आनंद कशा प्रकारे घ्यायचा, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद कसा शोधायचा, हे आहे मिथुन राशीच्या पुरुषांमधून त्यांच्या एकंदरीत वागणुकीमधून तुम्हाला दिसून येईल. यांना फिरायला खूप आवडतं, परंतु एकटं कधी फिरायला जाणार नाही. कोणाला ना कोणाला बरोबर घेऊन जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात फिटनेस त्यांचा थोडासा कमी असतो. म्हणजे जास्त याची कामं आली, कष्टाची वगैरे कामं आली तर लवकर मलूल होतात, लवकर थकून जातात. अर्थात त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसिजन पॉवर, निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. याचं मागे कारण कॉन्फिडन्स कधी कधी यांचा थोडासा कमी. म्हणजे एखादी गोष्ट आपण करू की नाही हा जो आपण द्विधा अवस्था म्हणून ती होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या एकंदरीत निर्णय क्षमतेवरती होतो. आणि बऱ्याच वेळा या गोष्टीमुळे त्यांच्या जीवनातील चांगल्या संधी त्यांच्या हातून निसटून जातात. अर्थात यावर काम करणं गरजेचं राहील. जर का त्यांनी ती गोष्ट व्यवस्थित केली तर जीवनामध्ये खूप मोठी उंची गाठू शकतात. कारण बौद्धिकदृष्ट्या अतिशय चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे ना, प्रॅक्टिकल ज्ञान खूपच चांगलं असतं. ज्या ठिकाणी ते राहत असतात त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसराचं म्हणा किंवा इतर गोष्टींचं सुद्धा ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो हे त्यांना खूप चांगलं असतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं वागणं, बोलणं, समोरच्याला रिस्पेक्ट देणं, या भागामुळे होतं काय की त्यांचा जो फ्रेंड सर्कल आहे तो भरपूर मोठा असतो. ही गोष्ट सुद्धा थोडीशी महत्त्वाची. त्यांना मदत करणारे हातसुद्धा समाजातून लवकर पुढे येतात. कारण माणुसकी
हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये जास्त दिसतो. सतत हसतमुख चेहरा असतो, सतत दुसऱ्याची चौकशी करणं किंवा सतत दुसऱ्याला मान देणं हा भाग खूप चांगला असतो. म्हणजे माणसावर कसं वागायचं हे मिथुन राशीच्या पुरुषांकडे बघून तुम्हाला सहज समजून येईल. अर्थात मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत. पहिले जे आहे ते मृग नक्षत्र. मृग नक्षत्राचे शेवटचे जे 2 चरण आहेत ते मिथुन राशीमध्ये येतात. तर मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे वाचन वेडे असतात. पुस्तक वाचायला त्यांना आवडतं, ज्ञानाचा भांडार त्यांच्याकडे असतं. वेगळ्या विषयावरती ते वेगळ्या प्रकारे तुमच्याशी कम्युनिकेट करू शकतात आणि एकंदरीत त्यांचं वागणं बोलणं हे सुद्धा अतिशय पटण्यासारखं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर अलर्ट असतात. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा यांच्या लक्षात राहतात. अगदी छोटे छोटे निर्णय कसे घ्यायचे, कशा प्रकारे घ्यायचे, विचार कशा प्रकारे घ्यायचा, निर्णयापर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं, हा भाग मृग नक्षत्राच्या पुरुषांमध्ये खूप चांगलं असतं. थोडंसं घाबरट असू शकतात, मात्र एकंदरीतच यांचं वागणं बोलणं वाणी याच्यामध्ये तुम्हाला प्रगल्भता दिसेल किंवा याच्यामध्ये एक मॅच्युरिटी तुम्हाला दिसून येऊ शकेल. दुसरं जे नक्षत्र आहे ते आद्रा नक्षत्र. आद्रा नक्षत्र जे आहे ते सुद्धा बौद्धिकदृष्ट्या अतिशय चांगलं समजलं जातं. यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग लेवल जी आहे ती खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. नवनवीन गोष्टींची यांना आवड असते आणि ते पूर्णसुद्धा करतात, त्याचं ज्ञानसुद्धा घेतात. आणि यांचं जे ज्ञान आहे हे नवनवीन जे टेक्नॉलॉजी येते त्याच्यामध्ये यांचं ज्ञान अतिशय उत्तम प्रकारे चालतं. म्हणजे अशा गोष्टी की ज्या परंपरेने आलेल्या आहेत किंवा काय त्या गोष्टीमध्ये ना जास्त इंटरेस्ट नसतो. जगापेक्षा वेगळं, जगापेक्षा नवीन ज्या काही गोष्टी आहेत, मग ती फॅशन असेल, टेक्नॉलॉजी असेल किंवा आणखीन काही किंवा रूढी परंपरेसुद्धा की ज्या नवीन आहेत त्या रूढी परंपरेमध्ये सुद्धा ह्या ज्या व्यक्ती असतात म्हणजेच आद्रा नक्षत्राचे जे पुरुष असतात हे जास्त इंटरेस्टेड असतात आणि त्यांचे तशाच प्रकारचे विषय तुम्हाला समजू शकतात किंवा ते त्यांचे विचारही तसेच असतात. पुनर्वसू नक्षत्र आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. पुनर्वसू नक्षत्राचे पहिले जे 3 चरण आहेत हे मिथुन राशीमध्ये येतात. हे देवभळ नक्षत्र आहे, देवावरती विश्वास ठेवणार आहे, धार्मिक आध्यात्मिक अशा प्रकारचं नक्षत्र आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं दुसऱ्याच्या आधाराने पुढे जाणार आहे. वेली जसे असतात ती दुसऱ्याच्या आधाराने पुढे जातात, तशाच प्रकारचं ही गोष्ट ही पुनर्वसू नक्षत्रामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येते. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. हे नक्षत्र कधीही एकटं राहणार नाही. ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. माणुसकीचा भाव यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. यांचं जीवन अगदी सरळ असतं. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करणार नाहीत किंवा एखाद्याच्या अपरोक्ष एखाद्याबद्दल वाईट साईड बोलणं हा जो भाग आहे हा भाग सुद्धा पुनर्वसू नक्षत्रामध्ये दिसणार नाही. थोडंसं यांनी स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जास्त कष्ट यांना मानवत नाही. जास्त कष्ट केले तर त्याचा त्रासही त्यांना होतो. अर्थात त्यावरती काम करणं थोडंसं गरजेचं राहील. परंतु एक गोष्ट या नक्षत्रामध्ये अतिशय चांगली असते ती म्हणजे भाग्याची साथ यांना खूप चांगल्या प्रकारे मिळते. ही गोष्ट वेगळी आहे, परंतु या नक्षत्रामध्ये चांगल्या प्रकारे दिसून कुठल्याच प्रकारे यांच्या सहसा अंगी येत नाही. तर एकंदरीतच तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता थोडासा विचार करू की वृषभ राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे. स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूपाची रास आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान, फॅशन स्टेटमेंट अतिशय चांगलं. म्हणजे मूलतःच किंवा जन्मजातच त्यांना फॅशन कशी करावी, कशा प्रकारे करायची, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅशन कशा प्रकारे कॅरी करायची हा जो सेन्स आहे हा सेन्स यांना चांगला ठाऊक असतो. रंगाचं ज्ञानसुद्धा चांगलं असतं आणि फॅशन हे सुद्धा सोबर असते. ठळक फॅशन करणं त्यांना आवडत नाही आणि याच्यात जोडीला त्यांची वाणी अगदी मिठास म्हणजे गोड बोलणं हे वृषभ राशीच्या स्त्रिया अतिशय चांगल्या प्रकारे जमतं. अर्थातच स्त्रियांच्या संदर्भात बोलणं हा काही वेगळा गुण नाही, परंतु तो योग्य बोलणं, चांगलं बोलणं, मधुर बोलणं हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणजेच मुद्दा कितीही कॉम्प्लिकेटेड किचकट जरी असला, सिरियस जरी असला, गंभीर जरी असला तरी आपल्या सहज ओघवत्या वाणीने ते समोरच्या समोर ठेवणं आणि त्याच्याकडून होकार मिळवणं हा जो भाग आहे म्हणजे ज्याला आपण डिप्लोमसी म्हणतो तो भाग वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. एकंदरीत त्यांचं वागणं बोलणं हे उत्तम असल्यामुळे अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारची ही पर्सनॅलिटी असते. हॅपी गोलाकी चेहऱ्यावरती नेहमी हास्य असतं. आपला मुद्दा हसून बोलणं, हसून सांगणं हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. लॅविश लाईफस्टाईल किंवा अधिभोक्ती सुखाची आवड, आधुनिक जीवनशैलीची आवड ही वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. त्याचप्रमाणे नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत यांची सुद्धा आवड असते. संगीताचा कान यांच्यामध्ये खूप चांगला असतो. म्हणजे संगीताचं फॉर्मल जरी शिक्षण घेतलेलं नसलं तरी संगीताचं श्रवण नेमकं कशा प्रकारे करायचं एकांतामध्ये
गाणं गुणगुणणं हा सुद्धा त्यांचा टाईमपास खूप चांगला असतो. तर अशा प्रकारे ही स्त्री असते किंवा त्यांचं व्यक्तिमत्व असतं. जरी अधिभौतिक सुखकडे यांचं आकर्षण असलं, जरी पैसा अडकायची आवड असेल, जरी ज्वेलरीची आवड असेल किंवा परफ्यूमची जरी आवड असेल, तरी ही जी स्त्री आहे ही प्रॅक्टिकल आहे, व्यवहारी आहे. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशाप्रकारे वाचवायचे, कशाप्रकारे गुंतवायचे, हा जो एक टिपिकल स्त्री किंवा गृहिणीचा जो गुणधर्म आहे, हा गुणधर्म वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. कार्यकर्तृत्वाच्या बाबतीमध्येच आहे खूपच चांगले असतात. थोडेसे हट्टी असतात, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा भाग थोडासा दिसून येतो. अर्थात त्याचा थोडासा रिलेशनशिपमध्ये तोटा होऊ शकतो, मात्र त्यांचं जे करिअर असतं त्याच्यामध्ये त्याचा खूपच चांगल्या प्रकारे फायदा होतो. स्वतःच्या हिमतीवर ते पुढे जाणारे असतात. हट्टीपणा असल्यामुळे एखादी गोष्ट एकदा त्यांनी निर्णय घेतले तर ते पूर्ण करून दाखवतात आणि मेहनत करण्याचा जो धडाका असतो, काम करण्याचा जो सपाटा असतो, तो सुद्धा जबरदस्त दिसून येतो. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की जे वृषभ राशीची स्त्री आहे यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे ती म्हणजे ना खाण्यापिण्याची थोडीशी आवड असते आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती सुद्धा झालेला असतो. मेदवृद्धी आहे ना थोडी लवकर येऊ शकते. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तसं पाहिलं तर वृषभ राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. पैकी कृत्तिका नक्षत्राचे शेवटचे जे 3 चरण आहेत हे वृषभ राशीचे पहिले 3 चरण. कृत्तिका नक्षत्राची जी स्त्री आहे ही थोडीशी रोखठोक असू शकेल. काम, मेहनत, प्रयत्न करण्याची जी धमक असते ही जबरदस्त असते. एखादी गोष्ट त्यांनी मनात आणली तर ती पूर्ण करून दाखवतात. सिंगल हँडली काम करतील, स्वतःच्या हिमतीवरती काम करतील आणि कुणाची मदत वगैरे घेतलेली बऱ्याचदा आवडत नाही. त्यांना अपमान सहन होत नाही, तडजोड हे नॉर्मली करत नाही. अर्थात सरळ सोट स्वभाव असतो. नेमकंपणे बोलणं आणि व्यवस्थितपणे बोलणं हा जो भाग आहे बा कृत्तिका नक्षत्रामध्ये दिसून येतो. थोडासा कधी तिखटपणा यांच्या शब्दामध्ये तुम्हाला दिसून येऊ शकेल. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं. लागणं, कापणं, खरचडणं, आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी यांच्यामध्ये दिसून येतात. खास करून पित्त प्रकृती, आयुर्वेदामध्ये जी पित्त प्रकृती सांगितली जाते त्याच्याशी संबंधित ज्या व्याधी आहेत या व्याधी यांच्यामध्ये थोड्याशा जास्त दिसून येतात. डोळ्यांच्या संदर्भातले त्रास किंवा मातापित्यापैकी एकाचं सुख कमी मिळणं हा जो भाग आहे हा भाग सुद्धा कृत्तिका नक्षत्राच्या स्त्रीमध्ये दिसून येतो. दुसरं जे नक्षत्र आहे ते आहे रोहिणी. रोहिणी नक्षत्र आहे हे कृत्तिका नक्षत्रापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. लाडामध्ये वाढणारं आहे, संस्कारामध्ये वाढणारं आहे, आईच्या जास्त जवळ असतं आणि थोडंसं ज्याला आपण इझी गो म्हणतो किंवा सहज जीवन असायला हवं. खूप मेहनत वगैरे करणं ते त्यांना तसं आवडत नाही किंवा तसं त्यांना ते मान्यही होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅविश लाईफस्टाईलकडे थोडीशी जास्त आवड असते आणि महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ सर्व प्रकारची अधिभौतिक सुख त्यांना मिळतात सुद्धा. ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, परंतु थोडंसं लकी अशा प्रकारचं हे नक्षत्र आहे. थोडंसं लेझिनेस यांच्यामुळे तुम्हाला दिसून येऊ शकतं. आता तसं बघितलं तर नेहमी हसरे असतात आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बऱ्याच वेळा सकारात्मक असतो. तिसरं जे नक्षत्र आहे ते आहे मृग नक्षत्र. मृग नक्षत्राचे पहिले जे 2 चरण आहेत हे वृषभ राशीमध्ये येतात. अर्थात मृग नक्षत्राच्या स्त्रिया असतात त्या बऱ्याच ॲक्टिव्ह असतात. बोलकेपणा यांच्यामध्ये खूप चांगलं असतं आणि बोलण्यामध्ये अर्थ खूप चांगला असतो. म्हणजे उगाच उघडून ठेवलेल्या नळासारखे वाहत राहणार नाही किंवा बोलत बसणार नाही. जे काय बोलतील नेमके बोलतील, टू द पॉईंट बोलतील, समोरच्याला समजेल अशा प्रकारे स्वरात बोलतील आणि यांच्याकडे ज्ञानाचा साठा खूप चांगला असतो. ती गोष्ट खूप महत्त्वाची आणि बऱ्याच प्रमाणात अलर्ट असतं. नुसत्या तुमच्या बॉडी लँग्वेजवरून सुद्धा तुमच्या मनात काय चाललं आहे किंवा तुम्ही व्यक्ती कसे आहात हा भाग मृग नक्षत्राच्या स्त्री अगदी सहजपणे ओळखू शकेल. तर आतापर्यंत तुम्हाला समजलं असेलच ते एकंदरीतच वृषभ राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता आपण जो आपल्या व्हिडिओचा विषय आहे की दोघे समजा एकंदरीत रिलेशनशिपमध्ये असेल. अर्थात या दोघां रिलेशनशिपमध्ये येणं तसं सोपं आहे कारण दोघांमधले जे स्वभाव आहे, जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आर्थिक संदर्भामध्ये की म्हणा किंवा एकंदरीतच तो बऱ्याच प्रमाणात सारखा असतो. इथे 2-3 गोष्टी आहेत थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जसं की मिथुन राशीचे जे पुरुष असतात त्यांना कमिटमेंट देणं लवकर जमत नाही. म्हणजे कमिटमेंट म्हणजे निर्णयक्षमता ती थोडीशी त्यांच्यात कमी असते. म्हणजे एखादी गोष्ट आपण करू की नाही, पूर्णत्वाला जाईल की नाही याची भीतीच त्यांना आधी थोडी वाटते. त्यामुळे निर्णयापर्यंत पोहोचत नाही. ही गोष्ट वृषभ राशीच्या स्त्रीमध्ये पूर्ण वेगळी असते. वृषभ राशीची स्त्री बऱ्याच वेळा कमिटमेंट मागते. ती संगत दिली गेली नाही तर नातं टोकापर्यंत जाऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा लेझिनेस करेंगे, देखेंगे, सोचेंगे हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीच्या पुरुषामध्ये दिसून येतो आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या नातेसंबंधात थोडासा त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीचे जे पुरुष असतात थोडेसे खर्चिक असतात आणि बऱ्याच वेळेस त्यांचे फ्रेंड सर्कल खूप मोठं असतं आणि त्यामुळे त्याच्या संदर्भात शंकेचे जे पाल आहे ती वृषभ राशीच्या स्त्रीच्या मनामध्ये चुकचुकू शकेल.
अर्थात या अंशामुळे सुद्धा तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. आता या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेण्यासारख्या आहेत आणि त्यावर तुम्ही काम करू शकता की जेणेकरून तुमचा रिलेशनशिप अगदी टोकाचा जाणार नाही. बाकी जर का सांगायचं झालं तर या दोन्ही राशींच्या स्त्री-पुरुषामध्ये मोठे असे कधी प्रॉब्लेम येताना दिसत नाही. जर का ते तसे आलेत तर तुमची जी कुंडली आहे ते पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण आत्तापर्यंत जे काही आपण चर्चा केली ती फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून किंवा नक्षत्रावरून केली. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात. ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रामध्ये असू शकतात. त्याचे वेगवेगळे परिणाम सुद्धा असू शकतात आणि त्याद्वारे तुमची संपूर्ण पत्रिका जर का पाहिली गेली तर साधारणतः तुमचे जे प्रश्न आहेत किंवा तुमच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचे पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये असेल तर त्यांचं जे रिलेशनशिप आहे कशा प्रकारे पुढे जातं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.